मीरा रोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यावरती हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे जखमी झाले। 8 एप्रिलला दुपारी 3:30च्या सुमारास रामदेव पार्कमधील भाजी मंडईसमोर सुरू असलेल्या खोदकामाची पाहणी करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत ते गेलेले होते आणि यावेळी व्हिडिओ शूट करत असताना रावण ठाकूर हा अचानक तिथे आला आणि वाद घालत त्यांना धमकावू लागला। वाद वाढल्यानंतर आरोपीने दगड उचलून तपासे यांच्या दिशेने फेकला, जो त्यांच्या कानावरती लागल्यामुळे ते जखमी झाले। त्यानंतर काही वेळामध्येच नवीन सिंह ठाकूर, कृष्णा सिंह, गोलू सिंह आणि इतर काही अनोळखी इस्मांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी तपासे यांच्यावरती हल्ला केला। दरम्यान स्वप्नील तपासे यांच्या तक्रारीनंतर 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळमधून राज्यातील शेतकऱ्यांना समोर आली आहे। केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या युनिक फार्मर आयडी मोहिमेचा वेग हा मंदावल्यानं चिंता वाढली आहे। राज्यातील तब्बल 38 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाहीये, त्यामुळे त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची ते शक्यता आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 27,297 शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे पीक विमा, पीएम किसान अनुदान आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती मदत, पीक कर्ज प्रक्रियेवरती देखील परिणाम होण्याचा धोका यामुळे निर्माण झालाय। तर युनिक फार्मर आयडी हे कुणी काढलेले नाही आहेत। शहरात वास्तव्यास असलेले शेतकरी, शेती आहे पण अकृषक वापर, त्यांनी देखील हे फार्मर आयडी काढलेले नाही आहेत। त्याचबरोबर मृत किंवा बाहेर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले शेतकरी यांचा देखील यामध्ये समावेश आहे। शासकीय सेवेमध्ये आणि इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, अनेक ठिकाणी शेती असणारे शेतकरी, आपली प्रॉपर्टी न दाखवू इच्छिणारे शेतकरी यांचा देखील यामध्ये समावेश आहे। आणि त्याचबरोबर शहरालगतच्या शेतजमिनीवरती लेआउट पडणारे शेतकरी, या सगळ्यांनी युनिक फार्मर आयडी हे काढलेले नाहीयेत। तर फार्मर आयडी न काढलेले शेतकरी यवतमाळमध्ये 27,297 आहेत, नागपूरमध्ये 67,673 शेतकरी आहेत, अमरावतीमध्ये 35,221 शेतकरी, अकोल्यामध्ये 35,206 शेतकरी आहेत, त्याबरोबरच 22,566 शेतकरी वर्ध्यामधले आहेत, 38,406 शेतकरी वाशिममधले आहेत, त्याबरोबर बुलढाण्यामध्ये 82,404 शेतकऱ्यांनी हे आयडी काढलेले नाहीयेत, तर पुण्यामध्ये 3,65,066 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी हे काढलेले नाहीयेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,75,551 शेतकऱ्यांनी, त्याबरोबरच कोल्हापूरमध्ये 1,98,419, अहिल्यानगरमध्ये 3,50,162। शेतकरी ओळख क्रमांक निघाल्यानंतर या ओळख क्रमांकाच्या आधारित शेतकऱ्याला भविष्यामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ, महा-डीबीटीच्या योजना, त्याचबरोबर पीक विमा, पीक कर्ज याचा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक काढणं हे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अनिवार्य असून आपल्याकडं ज्याही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अजून नोंदणी केली नसेल त्यांनी जवळच्या CSC सेंटर किंवा तलाठी कार्यालय किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या आपला ओळख क्रमांक जो आहे तो काढणं आवश्यक आहे। शासनाने जे आता नवीन फार्मर युनिक आयडी काढण्याचं शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे, ती आयडी नुकतीच आता आम्ही काढून घेतली आणि आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं। त्यामुळे येणाऱ्या शासनामध्ये योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला फार्मर युनिक आयडी काढणे अत्यंत आवश्यक आहे आणि फार्मर युनिक आयडीमुळेच भविष्यात आपल्याला शासनाच्या विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या संपूर्ण कृषी योजनेचा आपल्याला लाभ मिळेल, अनुदान मिळेल। त्यामुळे फार्मर युनिक आयडी काढणे हे फार गरजेचं झालेलं आहे।
आणि पुढच्या बातमीकडे वळूयात. नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती आधारित संग्रहालयाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. वीर योद्धा छत्रपती श्री शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीद्वारे दिल्लीच्या कुतुब इन्स्टिट्यूशनल एरियामध्ये हे संग्रहालय बांधलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हे संग्रहालय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलंय. शिवरायांचा तेजस्वी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यामध्ये हे संग्रहालय महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केलाय. शिवाजी महाराज महाराष्ट्र तक सीमित नहीं है, ये भारतीयों का दैवत है और इसलिए आपने अच्छा काम किया है कि वो इतिहास उत्तर भारत के भी युवा पीढ़ियों को, लोगों को ठीक प्रकार से समझाने के लिए टेक्नोलॉजी का उपयोग करके म्यूज़ियम बनाया. मुझे बहुत खुशी हुई. बहुत अच्छा म्युझियम आपने बनाया. काही लोकांनी देणग्या दिल्या 5 लाख 10 लाख अशा, पण फारसं देणग्यांवर अवलंबून न राहता कॉम्पॅक्ट जागेमध्ये लोकांना पुढच्या काळातलं भविष्यातलं मल्टी डायमेन्शन काय असतं, एखादं थिएटर, एखादं डार्क राईड वगैरे ते उभारण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज ते स्वप्न साकार झाल्याचं आम्ही बघतो आहोत. साताऱ्याच्या पाटणमधील कोयना डोंगरी महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून तब्बल 2 लाखांहून अधिक नागरिक इथं भेट दिली आहे. विशेष म्हणजे वाढलेल्या लोक आग्रहामुळे महोत्सव 3 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता आणि या महोत्सवामध्ये साधारण 12,000 पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतला. तर ग्रामीण आणि डोंगरी भागातील नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवला. तर कोयना बॅकवॉटर परिसरामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये कोयना बॅकवॉटर फेस्टिवल आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या फेस्टिवलसाठी लवकरच नियोजन बैठका घेण्यात येणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार समोर आलाय. अकोल्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरातील एका टीन शेडच्या गोदामामधून 800 लिटर अवैध डिझेल साठा हा जप्त करण्यात आलाय. तर पातूर मालेगाव रस्त्यावरील एका गोदामामधून 700 लिटर पेट्रोल आणि 850 लिटर डिझेलचा साठा जप्त केलाय. या दोन्ही कारवाईमध्ये 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलाय. निळ्या रंगाच्या विविध टाक्यांसह एकत्रित 2300 लिटर डिझेल आणि पेट्रोलचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. नागरी अन्न पुरवठा आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. सांगलीच्या शिराळा इथे एका खासगी रुग्णालयाकडे जात असलेल्या कोल्हापूरमधील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्या कारनं दुचाकीस्वाराला फरफटत नेलं. यामध्ये प्रदीप खंडेराव कांबळे या मृत सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. तर नियंत्रण सुटलेली ही कार नागरी वस्तीमध्ये शिरली. पेठ शिराळा राज्यमार्गावरती रेठरे धरण इथं लोहारा वस्तीजवळ धोकादायक वळणावरती हा अपघात घडलाय. कोकरूड इथं भूमी अभिलेख कार्यालयामध्ये परीक्षण भूमापक म्हणून प्रदीप कांबळे शिराळा कार्यालयामध्ये काम करत होते. डॉक्टर कौस्तुभ वाईकर हे शिराळा इथल्या खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण तपासण्यासाठी जात असताना हा अपघात घडलाय. अपघातानंतर कारमधील पुढच्या बाजूच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या होत्या. वाईकर यांच्या हाताला दुखापत झालेली आहे.